नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर बरेच दिवस ना किचनला मेकओव्हर करायचे, थोडा प्रयत्न करते आणि मग म्हटलं चल मिशोवरून गोष्ट मागवली आणि फार मला आवडली। म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण छोट्याशा गोष्टी सुद्धा लुक चेंज करतात। आणि हे असं पार्सल आहे। तर हे छोटे असे हे हँगिंग मागवले आणि ते किचनच्या इथे लावले ना की स्वयंपाक करताना आपलं लक्ष कसं जास्त बाहेरच आपण बघत असतो, म्हणून हे मागवले आणि ह्याने पूर्ण किचनचा लुक असा चेंज होतो। मी दाखवेन आता। आणि त्यासाठी मी स्टिकचे मागवले, ते बाहेरून ऑफलाईन घेतले। तर हे बघा एवढे छान वाटतात ना बघायला बघा। आणि दुसरं मिशोची शॉपिंग म्हणजे आता तुम्ही बर्थडेचा मी व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यामध्ये तुम्ही गळ्यातलं बघितलं असाल, तर हे घेतलं। तर हे बघा, हे गळ्यातलं मिशोवरून घेतले आणि 180 की काहीतरी असं 150ला आहे। आणि एवढं छान वाटतं ना, दिसायला असं छोटंसं नाजूकसं वाटतं, पण घातल्यानंतर एवढं लुक चेंज होतं। आणि ज्यांना असं हेवी काहीतरी गळ्यामध्ये नको पाहिजे किंवा सोबत जेव्हा साडी नेसतो आपण, जास्त हेवी दागिने नको पाहिजे असतात, तेव्हा एवढे छान दिसतं। हे चकोर आहे आणि तुम्हाला मी फोटो पण हे करेन, दाखवेन की कसा हा चकोर दिसतो घातल्यानंतर। तर हे दोन्ही वस्तू मी मिशोवरून मागितले आणि फुल सॅटिस्फॅक्शन आहे की मी वस्तू दिल्या त्या छान निघाल्या। आणि आता ना मी दाखवतो तुम्हाला हँग करून की किचनमध्ये कसं मेकओव्हर होतं ते। हे स्टेनलेस स्टीलचे हुक आहेत, ते घेतलेत मी यावेळेला आहेत। आणि ते स्टिक करून बघू आपण किती ते लोड घेतात वगैरे, काय माहिती नाही मला। हे स्टीलचे हुक आणलेत आणि त्याने ते चिटकवते, म्हणजे ते हुक पण दिसायला छान दिसले आणि छोटेसे नाजूक असे ते हुक आहेत। आणि याला पण स्टिक होतात मार्बलवरती पण, म्हणजे टाईल्सवरती। आणि जागा आधी मी फिक्स केली कुठे मला पाहिजेत, कारण मी किचनच्या आपली शेगडी असेल त्याच्या समोरच असे मला लावायचे होते, म्हणजे प्रत्येक वेळेला असं लक्ष द्यायचं आणि दिसायला पण एकदम छान दिसतात। तर ह्या किचनच्या टाईल्स आहेत ना, मी व्हाईट कलरच्या घेतल्यात मुद्दाम लावून, कारण त्याच्यावरती कोणतीही गोष्ट स्टिक केली की एकदम छान दिसते। आणि जर आपल्या रूममध्ये जर काळोख असेल, जास्त उजेड येत नसेल, तर ना पांढऱ्या टाईल्समुळे एकदम असं लख्ख असं उजेड दिसतं, म्हणून मी स्पेशली त्या व्हाईट टाईल्स लावून घेतल्या। याची जो रिनोव्हेशनचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले ते। द सिक्रेट इंग्रेडियंट इज ऑलवेज लव। आपण म्हणतो जेवणातून पॉझिटिव्हिटी जाते किंवा जेवण बनवताना असं माइंड फ्रेश पाहिजे, म्हणजे चांगलं असतं। मग हे मेसेज मला आवडला, द सिक्रेट इंग्रेडियंट इज ऑलवेज लव। आणि किचन ब्रिंग फॅमिलीज टुगेदर, म्हणजे आपण जेवायला नेहमी एकत्र बसतो आणि फॅमिलीज टुगेदर होतं। मग हा एक मेसेज आहे ह्याच्यामध्ये। ह्या सर्वांचे जे मेसेज आहेत ते पण मला आवडले, म्हणून मग मी हे सिलेक्ट केलं। त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत, पण हे छान वाटलं। आणि आता किचन बघा कसं वाटतंय ते। हे बघा, ते हँगिंग लावल्याच्या नंतर किचनचा लुक असा दिसते। छोटीशी गोष्ट असते, पण भरपूर अशी छान आनंद मिळवून देते। आणि असं ना मला नवीन काहीतरी करायला आवडतं। बरेच दिवसांनी फ्रीज साफ क्लीन करायचं दाखवते। बरेच दिवसांनी मला फ्रीज क्लीन करायचा होता आणि मग घरी पण लिक्विड तयार करणार आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते। बऱ्याच वेळेला आपण कामं माहिती असतं ना आपल्याला हे करायचंय, पण तसं काय आज करू उद्या करू असं म्हटलं नाही। आज कंटाळा नाही करत, आज काम करतेच मी। हे मसाले आहेत, एवढ्या दिवस ना मी फ्रीजरला फ्रीज करून ठेवलं होतं, पण आता सध्या विंटर हे समर सीझन स्टार्ट झालंय, मग म्हटलं नाही कधीतरी वापर आता होतोच। पहिलं फ्रीज खाली करून घेते सर्व। घरात अशा बऱ्याचशा आपल्या वस्तू असतात, आपण आवडीने घेतो वगैरे, आणि मग त्या मेंटेन कशा ठेवायच्या हा मोठा प्रश्न असतो। आणि मग कधीतरी असा एक उत्साह येतो की नाही आज ना करायलाच पाहिजे। आपल्याला माहिती असतं हे करणं गरजेचं आहे, पण आज करू उद्या करू असं चाललेलं असतं। दिवस झालेत ना आणून, आणि सहसा पुदिना खराब होतो, पण मी पानं तोडून ठेवलेत। आणि
म्हणजे हा फ्रीज ना खरंच छान आहे. मला तर इतका रिझल्ट आवडला या फ्रीजचा. बरेच दिवस वस्तू अशी छान, मागे एकदम भोपळा आणला होता, एवढ्या दिवस आज करेन भाजी उद्या करेन असं करून एवढ्या दिवस भोपळा टिकला होता. तो आठवड्याभर तरी असेल. तो भोपळा एवढा छान राहिला होता ना. फ्रीज क्लिनिंगसाठी मी एक लिक्विड तयार करते. तर त्याच्यामध्ये ना 1.5 चमचा जवळपास सोडा घेतला आहे आणि आपल्याजवळ कोणतेही डिशवॉशर असेल तर ते घेतलं आहे. हे डेटॉल नाही आहे ॲक्च्युली. मी जे विम लिक्विड आहे ते ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे. आणि लेमन घेतलं आहे, जवळपास पाऊण लेमन, घरी लेमन जेवढा तेवढा घेतला आहे. आणि लेमनमुळे काय होतं की पूर्ण फ्रीजमध्ये जो वास येतो ना, एक वेगळ्या प्रकारचा, फ्रीज बंद असतो किंवा जे आपण पदार्थ ठेवतो खाद्यपदार्थांचा वास येतो कधी कधी फ्रीजला, तर ह्या लिंबूच्या रसमुळे तो वास येत नाही. आणि मी हँडग्लोव्ज आणि तो होऊ नये म्हणून मी हँडग्लोव्ज घालून घेतले आणि पूर्ण त्यासाठी मी ग्लोव्ज घातले. म्हणजे क्लिनिंग जेव्हा आपल्याला हार्ड क्लिनिंग करायची असते आणि ग्लोव्ज घालून केली हाडाचा सोडा तर आपल्या हाताला काही दोघांचं ते ॲक्टिवेट होतं आणि स्किन असेल तर तयार झालं. आणि पूर्ण आता ना एक स्वच्छ फडका घेतला आणि त्या फडक्याने आता पूर्ण फ्रीज असा क्लीन करून काढते. जे काळे डाग असतात बघा, आपण त्या ग्लास असतात तिथे असं काळगाव थोडं झालेलं असतं कॉर्नरला फ्रीजमध्ये, तर त्याने हे डाग सर्व निघून जातात एकदम ह्याने, सोडा आणि डिशवॉशरने. तसं हे सर्व मी करते. आता बरेच दिवस असं चाललं होतं, आज फ्रीज क्लीन करेन, उद्या करेन, पण काही होत नव्हतं. मग म्हटलं चला आज ना करतेच फ्रीज क्लीन, कारण कधी कधी ना कामाचा कंटाळा करून चालत नाही. काही काही गोष्टी अशा मनावरती घ्याव्याच लागतात. तेव्हा ते कुठे क्लिनिंग घरातली होते आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर क्लीन केल्यानंतर आपल्याला पण फार बरं वाटतं. म्हणजे फ्रीज ओपन केल्यावरतीच एवढं छान आणि मस्त असं नवीन असल्यासारखं फील होतं. तर ह्या ग्लास ना थोड्या काढताना ना जपून काढाव्या लागत आहेत, कारण त्या अशा सरळ येत नाहीत. एक तर त्यांना वरती असं थोडंसं उचलून मग काढाव्या लागत आहेत. तर ह्या फ्रीजच्या पूर्ण ॲक्सेसरीज ज्या आहेत ना, ट्रे, ग्लास, यांची क्वालिटी एवढी चांगली आहे ना, एकदम मजबूत अशी क्वालिटी आहे. म्हणजे जेव्हा मी हातात घेतलं ना, तर बरेच दिवसांनी तो क्लिनिंगला काढला आहे, तर एवढं वाटलं बापरे. म्हणजे जो पहिला फ्रीज वापरत होता त्या क्वालिटीने आताची क्वालिटी याच्यामध्ये बराच फरक आहे. तर आणि सामान पण भरपूर असं राहतं या फ्रीजमध्ये आणि रिझल्ट पण एकदमच छान आहे. आता ग्लासच्या साईडला पण ना असे कॉर्नर वगैरे लावून दिलेत की हाताला ग्लास लावू नये म्हणून. हँडग्लोव्ज लावून बघितलं पण शेवटी काय ते कम्फर्टेबल नाही वाटलं, मग हातातून काढून टाकले हँडग्लोव्ज. आणि आपल्या साध्या ह्याने, कारण आता मला लिक्विड वापरायचं नव्हतं तयार केलेलं, साधं डिशवॉशर आहे, त्यांनी ते पूर्ण ग्लास असं क्लीन करून घेते. आणि एकदा कधीतरी असं जेव्हा कंटाळा येतो ना किंवा मनात असं ठरवायचं आज मला हे करायचंच आहे, जर ह्या गोष्टी आपण केल्या ना तर घरातली खरंच छोटे छोटे साफसफाई होते. आणि साफसफाई झाल्याच्या नंतर ती गोष्ट बघायला एवढी मस्त वाटते ना की पुन्हा पुन्हा तो फ्रीज ओपन करायची बरोबर इच्छा होते. आणि जेव्हा फ्रीज खराब वगैरे झालेला असतो ना, म्हटलं जाऊ दे आता पटकन बंद करते, तो फ्रीज इतका खराब दिसतोय. म्हटलं नाही, आपल्याला आज हे करायचंच आहे. मग भरपूर हे करून शेवटी मग लागले क्लिनिंगला. आणि हे ट्रे आहेत, सर्व ट्रे, प्रत्येक ट्रे निघतो आणि ट्रे निघाला ना की त्याच्याबरोबर ती पाठीमागची जागा पण आपल्याला क्लीन करता येते. त्यामुळे मी ठरवलं होतं सर्व ह्यावेळेला ट्रे वगैरे काढून सर्व डीप क्लीन करायचं फ्रीज. तसं बराच वेळ जातो, पण एक क्लिनिंग एकदम व्यवस्थित अशी होते. आणि हा भाजीचा ट्रे एवढा मोठा ट्रे आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी राहतं. मला तर सिंकमध्ये धुताच नाही आलं, शेवटी त्याला मी बाथरूममध्ये घेऊन गेले क्लीन करण्यासाठी. एवढा मोठा ट्रे आहे. आणि हे बघा इथे मी ना पहिल्या त्या पाण्याने लिक्विडच्या पाण्याने क्लीन केला फ्रीज. ते झाल्याच्या नंतर मग एकदा साध्या पाण्याने क्लीन केलं, कारण लिक्विडच्या पाण्याने काय होतं, जे काळे डाग पाणी असतं इकडे तिकडे पसरलेलं जातं. मग पुन्हा एकदा साध्या पाण्याच्या फडक्याने क्लीन करून घेतलं. मग तेव्हा तो कुठे पांढरा शुभ्र असा दिसायला लागला फ्रीज. पण त्यांच्या कडा वगैरे ज्या असतात, कारण बऱ्याच वेळेला जो हा साईडची रबर असतो तो खराब होतो आणि मग हळूहळू तो काळा पडतो जर आपण असं क्लिनिंग नाही केलं तर. वरच्यावरती जर असं क्लिनिंग केलं तर तो रबर व्यवस्थित असा राहतो. आणि तुम्हाला जे म्हटलं होतं काळे डाग पडतात, असे काळे असे डाग आहे, तर ते काळे डाग इथे पडलेले असतात, ह्या काचांमध्ये जास्त झालेले असतात, तर ते मला क्लीन करायचे होते. म्हणून मी एवढं हे डीप क्लिनिंग आज करायचं ठरवलं. आणि पुन्हा एकदा साध्या पाण्याने, हे बघा साधं पाणी घेतलं आहे आणि त्याच्याने एकदा पुन्हा फ्रीज पुसून काढते.
म्हणजे जे काळपट जे पाणीचे डाग असे झालेले असतात, पसरलेले असतात, ते सर्व निघून जातात. थोडा वेळ जातो, पण फ्रीज एकदम छान चकाचक असा होऊन जातं. नक्की एकदा ट्राय असा करा फ्रीज. आणि ह्या गोष्टींना निदान 15 महिन्यातून एकदा वगैरे केलं तरी पुरेसं होतं. असं डीप क्लिनिंग निदान करायची असेल तर महिन्यातून एकदा तरी करायला काही हरकत नाही अशी. आणि ते झाल्याच्या नंतर मग एकदम सुका टॉवेल घेतला मी फडका आणि त्यांनी हे करते, कारण पाण्याचे डागसुद्धा ना फ्रीजला तसेच राहतात आणि मग त्याच्यावरती डाग असे दिसत राहतात हे सुकल्यानंतर. म्हणून मग सुक्या फडक्याने जेवढं सुक्या होईल तेवढे कपडे छोटे छोटे हे आहेत ते सर्व असे क्लीन करून घेते. आणि फ्रीजला एकदम असं ड्राय करून ठेवायचं, म्हणजे नंतर कोणतीच असं पाण्याचे डाग किंवा दुसरे इतर डाग काही असे दिसत नाही. कारण आपण जर ओला फ्रीज तसाच ठेवून दिला फॅन वगैरे लावून तरीसुद्धा ते पाण्याचे डाग तसेच राहतात आणि थोड्या दिवसांनी ते डाग हळूहळू मोठे दिसायला लागतात. त्यामुळे मग नंतर असं हे करून ठेवायचं. तसंच मी आता हे करून ठेवते. आणि हे बघा हे ट्रे आणि एवढ्या ट्रेला 2च एक बॉटल ट्रे आणि वरती असे 2च ट्रे आहेत. एकचा ट्रे आहे, असे 3च ट्रे आहेत. पण त्याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी एवढी आहे ना, तर भरपूर सामान त्याच्यामध्ये राहतं. ट्रे जरी कमी असलं तरी काही एवढं वाटत नाही आपल्याला. आणि तसं पण आम्ही फ्रीजमधलं बिलकुल पाणी पित नाही, म्हणजे थंडच असतं नेहमी पुण्यामध्ये. त्यामुळे तर एकदम जेव्हा गरमी वाढते तेव्हा माठातलं पाणी सरळ स्टार्ट करतो प्यायला. त्यामुळे इमर्जन्सी फक्त एखादी बॉटल कोणी गेस्ट आलं तर आम्ही ठेवून देतो, नाहीतर बिलकुल बॉटल नसते. आणि वगैरे जेवढं घेऊन घेतलं आहे ना तेवढं सर्व मी पुन्हा एकदा सुक्या फडक्याने पुसून घेतला. आणि आता एक एक करून सर्व फ्रीज पुन्हा एकदा अरेंज करते. तो खाली पाडला. हे बघा, म्हणजे ह्या फ्रीजमध्ये ना सेफ्टीचा पण भरपूर वापर केला आहे, की हाताला काच लागू नये म्हणून वगैरे त्यांनी बऱ्यापैकी प्रिकॉशन्स घेतले. फ्रीज डीप क्लीन एकदम केलंय, एकदम हे सर्व असं धुवून असं पुसून घेतलंय. आणि त्या लिक्विडमुळे कसं कुठेच काही डाग वगैरे असे राहिले नाहीत, बॉर्डर वगैरे एकदम क्लीन अशी करून घेतली. आणि बरेच दिवस असं चाललं होतं तर. आणि सुक्या फडक्याने त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे नाहीत, मग बरेच दिवस आपला फ्रीज असा चांगला राहू शकतो. तर असा डीप क्लिनिंग असं हे होतं. आता बाहेरची साईड एकदा फडक्याने पुसून घेते. हे पॅनल आहे, पॅनलच्या बाहेरूनच पुसायचं, कारण पॅनलला पाणी लागता कामा नये. आणि तुम्हाला ते मॅग्नेट मी अंदमानवरून मॅग्नेट आणलं होतं. आणि नाही ते मॅग्नेट जे सगळं त्यामुळे मॅग्नेट खरंच फ्रीजला लावू नका. मॅग्नेट आपल्याला दिसायला चांगले दिसतात किंवा ते लुक पण छान वाटतं, पण जर लहान मुलं असतील तर मॅग्नेटचा बिलकुल वापर करू नका. ते मला पण असं वाटलं होतं. आणि आपण सहसा मोठी माणसं काय करतो, मॅग्नेटला कधी हात लावत पण नाही. पण मुलांचं सांगता येत नाही, मुलं काय कधी करतील ते कधीच कळतच नाही, म्हणजे हे. आणि जेव्हा पहिला क्रॅश आला तेव्हा खरंच कसं तरी असं झालं मला तर, की मी एवढं फ्रीज असं व्यवस्थित हे करते आणि ह्याने पटकन असं नकळत त्याने बोलता बोलता माझ्या किचनमध्ये गप्पा मारता त्याने ते सरकवलं आणि मग त्याला असं हे आलं. तर मग शेवटी मी ते काढूनच टाकलं. तर असा होता माझा आजचा ब्लॉग, डीप क्लिनिंग फ्रीज ब्लॉग. क्लिनिंग मोटिवेशनसाठीच मी आज जास्त अपलोड केलं आहे. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.